काही काढू भगवान. आज साले या दोघा नवरा बायकोची लंबाई गोलाई मोजतो रे. मी एवढा मोठा हवालदार, पण या रानगाईनं माझ्या घरी जाऊन माझ्या बायको जवळ चुगली केली. तिने सांगितलं तुझा नवरा दुसऱ्या पोरीसंग फिरत होता म्हणे. अशी अरे रानगाय. हवालदार साहेब, दुसऱ्याच्या बायका गाडी फिरवायला मजा येत असं नाही. आपल्या तुझ्या त्या रानगाय ना एकाचे दोन सांगून माझ्या बायकोला भडकवला. मग रातभर माझ्या बायकोनं बिना कपड्यानं घराबाहेर ठेवला रे. तरी तिले म्हणत होतो बरं हा सगळा खोटं खोट आहे म्हणून. नाही म्हणे, तुझ्यासारख्या नागोऱ्यावर माझा अजिबात विश्वास नाही म्हणे. अशी आहे तुझी आग लावी बायको. आता तुम्हाला फिरवायला काही नाही वाटल तू तिला सांगायला काय जाते सांगा. आता तुला का डोकसा फोडून सांगू का? डोकसा फोडून सांगू. दिवसभर साजरी खुशीत होती बरं. तिले म्हणलो संध्याकाळी आपण बाहेर फिरायला जाऊ, तिकडे जेवण करू. असा प्लॅन करून मी बरोबर ड्युटीवर गेलो. तर हे तुझी आग लावी बायको कधी माझ्या घरी गेली माहित नाही. घरचा मोसम बदलला. ड्युटीवरून संध्याकाळी घरी गेलो. दारातच माझी बायको जसा काही दुर्गा देवीचा अवतारच. तरी तिला म्हणलो चाल आपण बाहेर फिरायला जाऊ. तर काय जिले फिरवायला घेऊन गेल्या होत्या म्हणे, जिले घेऊन जा म्हणे. अशी म्हणून 100च्या स्पीडनं माझा ड्रेस उतरवला रे आणि घरात घेऊन गेली. आणि मला म्हणे रातभर असाच बिना कपड्यानं उभा राहायचा. अशी आहे तुझी आग लावी बायको. म्हणजे रातभर तुम्ही बिना कपड्यानं बाहेर राहिले का? काही लाज बीज लागली नाही का तुम्हाला? आता शर्मेची जागा सुकडी पडल्यावर काची राहिली लाज. पहिलं तुझी बायको दिली बाहेर पाठव. बायकोने पहिलं बाहेर पाठव गावात. माझ्या घरात येऊन आवाज चढवून बोलून राहिला. पाय मी पेऊन आहे, जास्त बोलू नको. हवालदार साहेब नाही दोन जर घरती तोंडात टाकल तर मी का भेटतो का त्याले? मी काय कोणाच्या बायकोला फिरवाले नेत नाही. नाही मी कोणाच्या बायकोला फिरवायला गेलो? कोणाच्या फिरवायला गेलो सांग ना. माझ्या बायकोचा रोबाब तुला माहित आहे ना? नाही नेला का तर मग बेसच झाला. अरे पण रातभर मला खरंच नाही घेतला ना. हवालदार साहेब, मी तुमच्या बायकोला एक मुरी दिलो होतो. तिले सांगलो का एक दिवस नवऱ्याच्या जवळ जावाचा नाही, तेव्हाच फायदा होईल. म्हणून तिनं तसा केलं का? पाय इमले पेल्या गोष्टी नको करत जाऊ. मी दारू पेलो? मी दारू पेलो? हवालदार साहेब, माझ्या तोंडाची वास घेऊन सांगा, मी दारू पेलो? माझा नवरा माझी बदनामी करते. अरे गावातल्या बायका मला विचारते, अये इमले तू का न दारू पेतेस ना? अरे मी तुझी लग्नाची बायको, लग्नाची. अशी या हवालदाराच्या बायको सारखी घरात घसलो नाही तरी तुला माझी कदर नाही. अरे लोकांचे नवरे पाहिले का आता तोंडाले पाणी सुटते. माझी बायको घरात घुसली तुले कसा माहित? नाही सांग कसा माहित? नाही घुसली का तर बेसच झाला. होय इमले, लोकांचे नवरे पाहिले का तोंडाला पाणी सुटते म्हणतेस? तर ज्याच्या का पावते तोंडाला पाणी सुटते त्याच्या घरात त्यांना घुसली सांग ना. हवालदार साहेब, असा कोणता नवरा असेल जी आपल्या बोटाने दुसऱ्याच्या घराचा रस्ता दाखवते? सांगा माझ्या नवऱ्याला दोन गोष्टी. एक ते छटा भर आणि अंगात जास्त आणत आहे. चल हो घरात. माझ्यावर आवाज चढवून बोलणारा होतेस कोणतो? माझा नवरा काय काड्या दारू काढते आणि मी त्याला काढू लागतो. माझ्या नवऱ्यानं काढली दारू मी पेतो. तो मला बोलणारा होतेस कोण? काय काड्या तू माझा नवरा होस ना? नाही तुला नवरा नको करू. तुले काय म्हणायचं असाल तर या
एकटी तोंडावर बोल, मागून चुकल्या मले जमे नाही. हवालदार तू द्या बोलीची दंडा तुमचा मायाकडे, तिचा चांगला पीर असतो. द्यायचा दंडा त्याले काले मागून राहिला, तुझ्या जवळ दंडा नाही का? त्याच्या दंडावर त्याचाच अधिकार आहे, हो का नाही जी नागोराजी? अरे नागोरा नको म्हणून नाही तर सुचवून टाकीन आता. चालत बस. हवालदाराला साला. अजी हे पेली का कोणाला पेलच नाही का जी? नाही आता पेऊ नाहीस म्हणून सोडतो, नाही तर एखाद्या दिवस असा सुचवी का नाही. बस म्हणलं ना. गावातल्या बायका तुम्हाला माहित आहे का? अजी या गावातल्या बायका मायाकडून दवाई नेतात, त्याले मी आस्वलीचा सरेल, शिलाजीत, मगर धसाची मुरी अन कस्तुरी देतो. आता का तुम्हाला लिस्ट सांगत बसू? काजी हवालदार साहेब तुम्ही या कापरा बुद्धीच्या मागे लागता. अजी हे पेली काहीचा कापरा बंद नाही हो. 15 वर्ष झाले लग्नाला आमच्या, 15 वर्ष. त्या 15 वर्षाची सपाट उजेड दिसून आला मला. पाय आता मध्ये जास्त नको बोलायला लावू. तुम्ही काय गुन्हा की आमचा? दोघा नवरा बायकोच्या झगड्यात तिसऱ्यानं पळावा नाही एवढा नाही समज का? मार तसा कान देऊन ऐकत आहात तुम्ही. जा ना आपल्या पोलीस स्टेशन मध्ये. आपल्याच घरी येणार बाहेर बिना दाखवता तुम्ही. हो का? नाही आता जातो, पण एखाद्या दिवशी तुमची दारू पकडून जर तो मडका तुमच्या डोक्यावर नाही म्हणलं तर मी नावाचा नागोरा हवालदार नाही. मग उंचो तो कशी तहाणार आहे तुमची दारू का? ती बेवळी. मरते शिबले एखाद्या दिवसाच्या हाती. पेल्यावर का तुला काय हेच नाही काय? आता त्याच्यात काम मारून गेली. मी एखाद दिवस आला ना आमची दारू पकडलं तर मग एवढ्याची होईल. पकडल तर माझ्या काँग्रेसी मी नाही मोज कोणाच्या बापाले. चल मचकव जराशी तमाकू मला पाले. चांगला काम आहे. दे डबी. तुझी चिमणी उडाली बरोबर माझा बोपट पिचकला. तुझी चिमणी उडाली बरोबर. हॅलो, हा मी रामगाय बोलतो. अगं मला का नाही, पण तुम्हाला जरासा धीर नसे जी, थोडासा धीर तर धराची. एकदमच काटावर आल्यासारखे वागता. ओ हो माहित आहे सप्पा, अजी इमली आहे तवरी फिकीर नाट आढावा पण बडबड. त्या मालका संग अशी बोलतेस काय? तुझ्या कोणता काम पडला तर तो करेल का? नाही करत तर मी काँग्रेसी. तुला सांगलं ना मी नाही मोजत कोणाच्या बाप आले. धर तमक धर. दे. अरे क्या क्या करो? इमले, तुम्हारे घर में कुछ झगड़ा तो चल रहा है ना? अजी मोहम्मद भैया, इसको माझ्या संग दिवसभर न रातभर झगड़ा करने के सिवाय दूसरा कामच नहीं है. आजी तुम पाहते हो ना, मैं दिवसभर लावे इकती, तिती इकती आणि जडी बुट्टी इकती, तर हिन हिन के हे माझे सगळे तंगडे दुखते. तो ये कैकाड्या मेरे को रान गाय बोलतात. आता तुम्ही सांगो जी, मैं का न रान गाय हूँ? वैसा नहीं है मोहम्मद भाई. आता तुमको कितना और का सांगू तुम? मेरे को सांगने दे, मेरे को सांगने दे. अब देखो मोहम्मद भाई, मैं लावे धरने को जंगल में जाती. तो यह बोलता तू माझ्या जवळच रुक. अब देखो मेरे को जंगल में जड़ी बूटी खोदनी पड़ती है, मूर्या जरिया खोदना पड़ता है. त्यासाठी ये मेरे के ऊपर खेकसता है. अब आता तुम्ही सांगो, मैं इसके साथ कैसे कैसे वागू बरं? मैं क्या बोलता हूँ, अगर तुमको हिंदी नहीं आती तो मराठी में बोलो ना. अरे मैं समझ जाऊंगा ना. कैसा कैसा जी? तुम्हारे संग नहीं बोलेंगे तो हम कैसा सीखेंगे जी? बराबर बराबर बोला कैकाड्या. हे इंगले मोहम्मद भाई लई दिवसानं आले. जाए ना चाय माय मानना. अब तो उनको बसने को बोलेगा तो
मोहम्मद भाई बैठो बैठो। अरे नहीं 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 नहीं, मुझे वामन से काम था। चलो बोला तुमसे भी मुलाकात करनी। मोहम्मद भाई तुम आए ना मेरे घर में, मेरे को इतना आनंद हुआ कि विचारो मत। क्या बात है? आता तुम वामन को पाए रहे हैं ना, वो बारक्या होशियार था, तो उसको साहेब बनाने के लिए वो वामन भाई ने काका नाही केला जी, काका नाही केला। आता बारक्या साहेब बन गया, मगर वो सुदर्शन पवार की बहन है ना, उनको बाहर निकलने नहीं देती थी। अच्छा, हाँ। तो तुमको क्या लगता है उसके ऊपर उसने कुछ वशीकरण किया होगा? तुमको सांगता ना, वो सुदर्शन पवार की बहन है ना जी, बहुत चैप्टर है। अच्छा, हाँ। और मैंने तो ये भी सुना है कि इसको भी ठकनी मोहनी आती है। क्या बोला तो? किसने सांगा जी? नहीं म्हणतो मी, तुमको किसने सांगा? अब उसका नामच बता, अब त्याच्या घरी जाती ना दांगडो करके आती। चलो बरं करा। ताव कमी कर। सुदर्शन भाई ने मजाक नाही केली काय? नाही का जी, मजाक केलं। मजाक हो का? मग ठीक आहे, पर तुम्ही काय म्हणू जी, तुम लगन करो पहले, मैं तुम्हारे लगन में ना मस्त नाचूंगी। मेरे को वो मांडव का गाना पण आता है, काय काढ्या म्हणून दाखवू का? म्हणून पाय बरं। वल्या वल्या मांडवात वाजा काचा वाजे, वल्या वल्या मांडवात वाजा काचा वाजे। समजा? मला येते असं। येते? हातरा पलंग बसले बाई, हातरा पलंग बसले बाई, मांडो का सुतावते लेक जावई। पाहुणची गंमत बाई, तुमच्या डोळ्यात पाणी काऊन आहे जी? खरं तर हे मांडवाचं गाणं लग्न, संसार आणि बालबच्चे यापासून मी खूप दूर निघून गेलो। बस आयुष्यामध्ये मी फक्त एक शापित जीवन जगतो। स्वतःला सावरा कसा का झाला जी तुमच्या जीवनात? खर तर काही काढू इमली, तुमच्या प्रेमामुळेच मला आज माझ्या हृदयात कित्येक दिवसाचं दडलेलं दुःख बाहेर काढावं असं वाटत आहे। तुम्हाला वाटत असेल ना, तुम्हाला वाटत असेल की बाहेरून महासागरासारखा शांत असणारा मोहम्मद भाई हृदयामध्ये किती किती दुःखाचा ज्वालामुखी घेऊन फिरतोय, तुम्हाला नाही माहित? तुम्हाला ऐकायचं? ऐका, खर तर कित्येक वर्षापूर्वी मी या तुमच्या गावापासून खूप दूर एका शहरामध्ये राहत होतो। तिथे माझी पत्नी, माझा एक 7 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची माझी एक चिमुकली होती। बस आमच्या अल्लाच्या आशीर्वादाने आम्ही अगदी गरिबीतही सुखी होतो। पण आमच्या आयुष्यावरती मात्र नियतीने घाला घातला। एक दिवस आम्ही घरामध्ये अगदी आनंदाने बसलेलो असताना पाण्याचा प्रचंड लोढा आला। प्रचंड गावामध्ये मुसळधार पाऊस यायला लागला। त्या पाण्याच्या प्रचंड लोढ्याने आपल्या गावामधील घरे पडतात की काय म्हणून मी माझ्या मुलाला बाहेर थांबायला सांगून माझी पत्नी आणि माझ्या मुलीला घरात आणायला गेलो, तर बघतो तर काय, त्या पाण्याच्या प्रचंड लोढ्याने आमचं घर पडून माझी पत्नी आणि माझी 3 वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली। काय काढू, माझ्या डोळ्यासमोर माझी हस्ती खेळती दुनिया उद्ध्वस्त झाली। माझ्या पत्नीचं आणि मुलीचं प्रेम पाहून माझं मन कसं अगदी सुन्न झालं। मी स्वतःच पूर्ण बस थोड्या वेळात भानावर आलो आणि मला आठवण आली माझ्या मुलाची। माझ्या मुलाला बाहेर बघायला गेलो तर काय, एक पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा आला आणि माझ्या मुलाला वाहत घेऊन इमली, माझ्या मुलाचं प्रेत देखील पाहणं माझ्या नशिबात नव्हतं। माझ्या डोळ्यासमोर माझी हस्ती खेळती दुनिया अगदी बरबाद झाली। आणि त्या दिवशी ठरवलं
यानंतर नको तो संसार, नको ते बालबच्चे. बस तो गाव सोडला आणि मी तुमच्या गावामध्ये राहिलो आणि इथेच संसार मांडला, ती अगदी बिना संसाराचा, बिना भाषा. पहा बरं, तुमच्या नशिबानं एवढं भोगलं, पण गावातल्या लोकांवरचं प्रेम पाहून तुम्ही काही भोगलं असाल असं वाटतच नाही जी. इमली कधीतरी केलेल्या वाईट कृत्याची सजा मला माझ्या अल्लाने मला दिली असं मला वाटतं. बस बस त्या माझ्या अल्लाकडे, त्या परमेश्वराकडे फक्त माझी एकच विनंती आहे की जे जे मला आयुष्यामध्ये भोगायला मिळालं ते मात्र अगदी अगदी कुणाच्याही नशिबात मिळू नये. हीच एक प्रार्थना. चला, मैं मामला के बाद में हो रहा हूँ. तब तक तुम दोनों खुश रहो. आता हूँ. बाई मिळे त्या मोहम्मद भाईने किती भोगलाय नाही का? अरे बापा, त्याची करून कहाणी ऐकून सपा उतरूनच गेली. जाऊ दे, चाल जंगलात जावाच आहे, जेवण करून टाकू. चल ये.